नमस्कार. सैनिक स्कूल गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी गजानन गोरे. आपण काल बघितलं की सैनिक स्कूलची फॉर्म आता ऑनलाईन भरायला सुरुवात झालेली आहे, पण काल त्यांनी एक्झामची तारीख डिक्लेअर केलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे दरवर्षी जसं इन्फॉर्मेशन बुलेटिन असतं एक्झामचं पूर्ण माहिती, तर ह्या वर्षी सुद्धा ती PDF आपल्याला अवेलेबल झालेली आहे. त्या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याचबरोबर आपलं जी NTA वेबसाईट आहे त्या NTA वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला ती अवेलेबल होऊन जाईल. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड बुलेटिन म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. इझी वेसाठी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती PDF मिळून जाईल. काल आपण जसं बघितलं की त्यामध्ये आपण काल जो व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये फॉर्म सुटलेले आहेत. 13 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. 14 तारखेपर्यंत पेमेंट्स करू शकतो आपण. आणि त्यानंतर 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत करेक्शन विंडो आहे. आणि काल आम्ही ज्यावेळी बघत होतो आणि इन्फॉर्मेशन बुलेटिन बघत असताना आम्हाला एक पेज नंबर 16 वरती 19 जानेवारीला एक्झाम होईल असं त्यात डेट दिली. पण आम्ही आज NTA कॉल केला, NTA सुद्धा बोललो, तर त्यांच्याकडून मग माहिती मिळाली की ती डेट एखाद्या वेळेस पुढे जाऊ शकते. कारण 18 तारखेपर्यंत जर करेक्शन विंडो ऑन असतील तर तिथून पुढे त्यांना मिनिमम 15 दिवस तरी त्यांना घ्यावे लागतील. 12 ते 15 दिवस ॲडमिट कार्ड्स जनरेट करण्यासाठी, कारण ते सेंटर्स ॲलोकेशन करणं, ॲडमिट कार्ड्स देणं, त्यामध्ये तेवढा वेळ जातो. त्यामुळे यावेळी 19 जानेवारीला एक्झाम होणार नाही, कारण 18 जानेवारीपर्यंत करेक्शन विंडो ओपन आहे. त्यामुळे एक्झाम ही कदाचित फेब्रुवारी महिन्यातच होईल. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की एक्झाम ही फेबमध्येच होणार, फेबच्या पुढे जाईल सांगू शकत नाही. त्याचबरोबर जर बघितलं तर पेज नंबर 18 वरती म्हणजे 16 वरती दिले की 19 जानेवारीला एक्झाम होणार आहे, पण पेज नंबर 18 वरती विल बी अनाउन्स ऑन NTA वेबसाईट सून, म्हणजे एक्झाम डेट ऑफ एक्झामिनेशन मध्ये त्यांनी दिले की अपडेट व्हायचं आहे अजून. त्यामुळे आपल्याला NTA वेबसाईटवरती एक्झॅक्ट एक्झामची डेट काय आहे ती समजेल. जशी ती समजली तशी तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाईल. त्याचबरोबर जर बघितलं तर अजून एक ह्या वर्षी जसं गेल्या वर्षी मुलींसाठी 9वीला चालू झालं, तसं ह्या वर्षी 17 नवीन सैनिक स्कूल 9वीच्या मुलांसाठी ओपन झालेले आहेत. त्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्यासाठी झालेला आहे की त्यामध्ये जी काही मुलं 9वीची आहेत, 9वीला एकतर बाकीच्या सैनिक स्कूलच्या जागा कमी निघतात. ओल्ड सैनिक स्कूलला आतापर्यंत 9वीला जागा होत्या, न्यू सैनिक स्कूलसाठी नव्हत्या, पण ह्या वर्षीपासून 17 असे नवीन सैनिक स्कूल्स जे ऑलरेडी एफिलिएशन आहेत त्या सैनिक स्कूल्समध्ये आपल्याला 9वीसाठी जागा ओपन झालेल्या आहेत. त्या सर्व जागांची जी चार्ट असतो, जो मॅट्रिक्स असतो, तो मॅट्रिक्स पूर्णपणे त्या PDF मध्येच अवेलेबल आहे. तुम्ही तो PDF मध्ये तो मॅट्रिक्स बघू शकता की प्रत्येक कॅटेगरी वाईज किती किती जागा, कुठल्या कुठल्या स्कूल्सला किती किती जागा आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 नवीन जे सैनिक स्कूल्स आहेत, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सैनिक स्कूल लोणीचा आहे आणि त्याचबरोबर SK इंटरनॅशनल सांगलीचा आहे. या दोन्ही सैनिक स्कूल्समध्ये 20-25 जागा ओपन झालेल्या आहेत की जे 9वीसाठी आहेत. त्यामुळे 9वीच्या विद्यार्थ्यांना आता सैनिक स्कूलमध्ये जाण्यासाठी आणखीन एक मार्ग सुकर झालेला आहे किंवा जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे 9वीची जास्तीत जास्त मुलं जाऊ शकतात. त्यामुळे मुलांनी चांगल्या पद्धतीने तयारी करायची आणि सैनिक स्कूलला जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 18 जानेवारीला सुद्धा जवाहर नवोदयची एक्झाम आहे. त्यामुळे सुद्धा लगेच 19 जानेवारीला सैनिक स्कूलची एक्झाम होईल हे सांगू शकत नाही. मगाशी मी त्याबद्दल बोललेलो आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आज आपण जे बघतो की किंवा पहिल्यापासून सगळ्यांना माहिती की नाही माहित नाही, पण 25% मिनिमम प्रत्येक सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्याला हे 25% मार्क घ्यावेच लागतात आणि 40% ॲग्रिगेट मार्क घ्यावे लागतात. हे कंपल्सरी आहे. फक्त SC आणि ST ह्या कॅटेगरीला ते मिनिमम मार्क्सचा क्रायटेरिया लागू होत नाही. पण ह्या वर्षी 9वीच्या सैनिक स्कूलला म्हणजे 9वीचे जे विद्यार्थी बसणार आहेत आणि खास करून जे SC ST कॅटेगरीमध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना न्यू सैनिक स्कूलमध्ये जर जायचं असेल तर हा क्रायटेरिया त्यांनाही लागू पडणार आहे मिनिमम मार्क्सचा. ओल्ड सैनिक स्कूलला लागू पडत नाही. ओल्ड सैनिक स्कूलला SC ST ला मिनिमम मार्क्सचा अजिबात क्रायटेरिया लागू पडत नाही. फक्त OBC, ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी आणि डिफेन्स यांना मिनिमम क्रायटेरिया हा आहेच. म्हणजे मिनिमम प्रत्येक सब्जेक्टमध्ये 25% आणि ॲग्रिगेट 4 सब्जेक्ट किंवा 5 सब्जेक्टची मिळून 40% एवढे मार्क हे घ्यावेच लागतात मुलांना रिटर्नमध्ये, तर मुलं फिजिकलसाठी क्वालिफाय होतात, मेडिकलसाठी क्वालिफाय होतात. त्यामुळे जर बघितलं तर
न्यू सैनिक स्कूल ओपन झालेले आहेत 17. त्याचबरोबर अजून एक त्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट काय म्हणजे अजून एक पॉईंट काय आहे त्यामध्ये, तर जो एज 25% इच ऑप्शन सब्जेक्ट आणि 40% ऍग्रिगेट हा ऑप्शन फक्त SC ST ला होता, तो यावेळी न्यू सैनिक स्कूलला दिलेला नाहीये. त्यामुळे 9वीच्या मुलांनी SC ST मध्ये जरी असले तरी अभ्यास चांगला करायचा आहे. ऍक्च्युली कॅटेगरी हा विषय कधीच डोक्यात घ्यायचा नाही. अभ्यास चांगला करा, टॉपर या. टॉपरला तुम्हाला सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला कोणी अडवणार नाही. त्यामुळे टॉप येणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्झामचे टाइम जे आहेत, एक्झामचे टाइम हे दुपारचे आहेत. दुपारी 6वीची एक्झाम ही दुपारी 2 ते 4:30 होणार आहे आणि 9वीची एक्झाम ही दुपारी 2 ते 5 होणार आहे. त्यामुळे ह्याबद्दलची अजून एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल. त्याचबरोबर तुम्हाला वेबसाईटची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज किंवा अपडेटेड इन्फॉर्मेशनसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. इथेच थांबतो. थँक्यू.